क्रांतीचे गाते ही रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी. रणभेरी चेतना, रणभेरी प्रेरणा, शौर्य रसाचा जागर करण्या देते ही घोषणा. ज्योत पेटवी स्वातंत्र्याची रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी. कवन क्रांतीचे गाते ही रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी. देशमित्र हे नाव ऐकलंय? जी हो. तर अभय, तुला कसंही करून कोणत्याही परिस्थितीत त्यांना रणभेरीत घेऊन यायचंय. पराडकरजी, विष्णू राव पराडकरजी. जी, तुम्ही ओळखता त्यांना? खूप चांगल्या रीतीने. आम्ही दोघे खूप जुने मित्र आहोत. अरे ही तर कमालच झाली. अरे तो तर माझा फार जुना मित्र निघाला. बिलकुल. आणि जेव्हा मी त्यांना हे सांगितलं तर ते भेटण्याकरता एकदम आतुर झाले. पराडकरजी. या. मला सांगता येत नाहीये की तुम्हाला इतक्या वर्षांनी भेटून मला किती प्रसन्नता वाटते. पण माझी प्रसन्नता थोडी अधिकच असेल, पण कमी नाही. कारण मी हे समजत होतो की तुम्ही आता नाही राहिलात. आपली शेवटची मुलाखत कानपूरमध्ये झाली होती, जेव्हा तुम्ही चंद्रशेखर आझादांना भेटायला आला होतात. आणि त्यानंतर हो, तुम्ही खरं बोलताय. खरं तर ही अफवा पसरली होती की मी पोलिसांच्या हाती मारला गेलो. हो, पण सत्य हे आहे की आझादजींच्या सांगण्यावरच मी ही अफवा पसरवली होती. ही आमची गुप्त योजना होती की मी बंगाल प्रांतात जाऊन तिथल्या युवकांना निवडून क्रांतिकारी दलाची सेना बनवायची. आश्चर्य आहे, तुम्ही याची माझ्याशी पण वाच्यता नाही केली. त्याचं काय होतं की इलाहाबादमध्ये आझादजी शहीद झाले. मग भगतसिंगजींना फाशी झाली. 2 दलं जवळजवळ तुटून गेली. मग मी सुद्धा आपल्या कार्याची पद्धत बदलली आणि राष्ट्रीय आंदोलनाकरिता बंगालमधनं बिहारला गेलो. मोठी विस्मयकारी कहाणी आहे तुमची. या शांतपणे ऐकूया. या बसा. बर, ये अभय, ये. संयोग आणि ईश्वरीय चमत्कारांसारख्या शब्दांना तर मी खूप ऐकलंय, वाचलंय आणि लिहिलंय, पण त्याचा साक्षात नमुना आज प्रथमच पाहायला मिळालाय. जेव्हा मी अभयला देशमित्रांकडे पाठवलं तेव्हा मी स्वप्नातही विचार केला नव्हता की मला त्या पडद्यामागे मला या व्यक्तीची तस्वीर बघायला मिळेल. पराडकरजी, मला देखील ही गोष्ट कुठे ठाऊक होती की ज्या रणभेरीला मी प्रशंसापूर्वक वाचत आलो आहे त्याचे लिखाण तुमच्या लेखणीतून उतरत होतं. मी हे खरंच सांगतो तुम्हाला की जर हे मला आधीच कळलं असतं तर तुम्हाला भेटायला मी यापूर्वी नक्कीच आलो असतो. अवश्य, मला यावर विश्वास आहे. अच्छा, चला मी माझ्या साथीदारांचा परिचय करून देतो तुम्हाला. बर. आपण आहात गौरीशंकरजी. नमस्कार. आणि हे आहेत विश्वनाथ शर्माजी. नमस्कार. या दोघांबद्दल सांगण्यासारखं तर भरपूर आहे, पण मी सांगणार नाही. हळूहळू यांची कामं पाहून तुम्हाला स्वतःलाच याची जाणीव होईल. आता तुमचा परिचय तर द्यायची आवश्यकता याकरता नाहीये की तुम्ही तर यांना चांगलेच ओळखता. हो, अवश्यच. चांगल्या प्रकारे परिचित आहोत. हा, घ्या चहा घ्या. अच्छा देशमित्रजी, आणि ही आहे आमच्या दलाची सर्वात बुद्धिवान आणि योग्य सदस्य विजया. कुमारी विजया सेन, कलकत्त्याची प्रसिद्ध युवा पत्रकार. फार लहान वयात प्रसिद्धी मिळवली आहेस तू.
बहुतेक मी पण तुम्हाला ओळखते. तुमचं नाव यांचं नाव घ्यायची आवश्यकता नाहीये, कारण आता यांची इच्छा आहे की यांना आता देशमित्र या नावानेच बोलवावं. जी गुरुजी. यांच्या व्यतिरिक्त अजून बरीच मंडळी आहेत आमच्या रणभेरीत, ज्यातली बरीच रणभेरीच्या कार्याने बाहेर गेली आहेत. बाबू दुर्गाप्रसाद खत्री जेलमध्ये आहेत, त्यांच्याशी तर तुमचा परिचय असेलच. हो हो, निश्चितच. तसे तुम्ही बरेच रत्न गोळा केले आहेत रणभेरीच्या रूपाने. बस एक शेवटची कसर बाकी होती, ती पण तुम्ही पूर्ण केली. तुम्हाला खरं सांगायचं असेल तर मला तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला भेटून खूप आनंद झाला. पण एक गोष्ट आहे ज्यामुळे मी असामंजस्यात आहे. कसलं असमंजस्य? खरं सांगायचं तर माझ्या आणि तुमच्या काम करण्याच्या पद्धतीत आकाश पातळाचा फरक आहे. निश्चितच आपल्या दोघांचा उद्देश देशाचे स्वातंत्र्य आहे, पण आपल्या दोघांच्या सिद्धांतात फरक आहे, हे तुम्ही नाकारू शकत नाही. हो, मला ते माहीत आहे. अभयने ते सांगितलं पण होतं मला. आता मला हे समजत नाही आहे पराडकरजी की अशा परिस्थितीत आपण एकत्र काम कसं करणार, एकत्र करायचं किंवा नाही, हीच माझी द्विधा आहे. हे पहा, आता जर मला विचारलं तर मी हेच सांगेन की जे कारण तुम्हाला बाधा वाटत आहे, माझ्या नजरेत तीच आमची ताकद आहे. तुम्ही आमच्यामध्ये आला आहात नवीन विचार घेऊन, नवा दृष्टिकोन घेऊन, तर मी हे मानतो की ही जी विविधता आहे हीच आमची एक नवी सफलता होऊ शकते. ठीक आहे, जर तुमचा माझ्यावर इतका दृढ विश्वास आहे तर मी सुद्धा मागे हटणार नाही. तर सांगा मला की मी कशा प्रकारे तुमच्या कामास येऊ शकतो. तुमच्या जादुई शब्दांचा उपहार तुम्ही रणभेरीला द्यावा. ते शब्द जे आमच्या देशाच्या 32 करोड जनतेला स्वातंत्र्याकरता जागृत करतील. तुमच्या बोलण्याचे तात्पर्य हे आहे की मी माझ्या विचारांना रणभेरीच्या माध्यमाने जनतेपर्यंत पोहोचवू. हो, अगदी बरोबर, पण हिंसेचा पक्ष न घेता. जी अवश्य. मी तुम्हा सर्वांच्या विचारांचा मान ठेवेन. तर सांगा कसं करायचं. गुरुजी, मला क्षमा करा, तुम्हा मोठ्यांमध्ये बोलत आहे मी. माझ्या मनात एक विचार आला होता, जर तुम्ही आज्ञा द्याल तर. हो हो, बोल ना. त्याचं काय आहे ना गुरुजी, मी हा विचार करत होते की आपण आपल्या रणभेरीमध्ये देशमित्र नावाने कॉलम सुरू करावा, ज्यात तुमच्या विचारांना लेखाच्या रूपामध्ये प्रकाशित करावं. मला पूर्ण विश्वास आहे की जनतेला हा कॉलम खूप पसंत पडेल. तुझं बोलणं तर एकदम योग्य आहे. काय गौरीशंकरजी, काय विचार आहे तुमचा? मी तर हिच्याशी सहमत आहे, कारण की देशमित्रजींच्या विचारांना जनतेपर्यंत पोहोचवण्याचा हा एक सशक्त मार्ग असेल. आणि विश्वनाथजी, तुमचं काय मत आहे? माझे पण हेच विचार आहे जे आता गौरीशंकरजींनी मांडले. तर मग चला, ठरलं. तर विजय, माझी इच्छा आहे की या कॉलमची जबाबदारी, या कॉलमचा सगळा प्रबंध तू पाहशील. जी, हे खूप आवडेल मला. तू देशमित्रांना ओळखतेस, देशमित्र तुला ओळखतात, तर माझा विचार आहे की काम करण्यात काही अडचण नाही येणार. जी बरोबर गुरुजी. हो विजय, मी तुला एक लेख लिहिण्याकरता सांगितला होता, ज्यात तुला लॉर्ड व्हाईसरायला निशाणा बनवून ही अपील करायची होती की देशात शांतीचं वातावरण तयार करण्याकरता हे आवश्यक आहे की महात्मा गांधींना जेलमधून मुक्त केलं पाहिजे. बोल, काही काम केलं त्या दिशेने? जी गुरुजी, तुम्ही जे विचार मांडले होते मी तसेच लिहिले आहेत. ज्यावेळी तुम्ही मला सांगितलं होतं त्याच वेळी मी बसून हा लेख पूर्ण केला आणि तो तुमच्या टेबलवर ठेवला होता. तो इथेच असेल. मी हा जी गुरुजी, हे बघा. अरे हे घ्या, इथे समोरच होता आणि मला दिसला पण नाही. तुम्ही एकदा तो वाचून पहा. आणि नाही, मी हा नक्कीच वाचेन. पण तुला माहित आहे ना याचा उद्देश काय होता? हे पहा, हा आमचा धर्म आहे की आम्ही
महात्मा गांधींसारख्या महामानवाला जेलमधून मुक्त करण्याकरता जनतेच्या वतीने अपील करीत आहोत आणि या लेखाद्वारे सरकारवर दबाव बनवायचा आहे. माझी तुम्हा सर्वांकडे अजून एक प्रार्थना आहे. आपल्या देशात अजून एक नायक आहेत, कृपा करून त्यांना विसरू नका पराडकरजी. क्षमा चाहतो, पण कोणाबद्दल बोलत आहात तुम्ही? जे आपले राष्ट्रीय नायक जयप्रकाश नारायण, जे यावेळी हजारीबागेच्या जेलमध्ये आहेत आणि जितकं मी त्यांना ओळखतो ते इंग्रजांच्या पिंजऱ्यातून बाहेर पडण्यास व्याकुळ आहेत. ह्यात तुम्हा सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. आम्ही तन मन धनासह तुमच्या बरोबर आहोत. काळजात विझलेली ज्योत आज पुन्हा पेटून उठली आहे. स्वातंत्र्याचा पोवाडा आज पुन्हा दुमदुमला आहे. स्वाधीनतेच्या रथाचे घोडे चौखूर उधळले आहेत. जयप्रकाश, तुझ्या लाडक्या तिरंग्याची आज चाहूल लागली आहे. इन्कलाबच्या तुफानाला रोखायची ताकद ती कोणात आहे. वाऱ्याच्या रोखाला मोडण्याची ती हिम्मत कोणात आहे. रक्ताच्या उसळीने सत्तेचा पाया डगमगत आहे. जयप्रकाश, तुझ्या लाडक्या तिरंग्याची आज चाहूल लागली आहे. तुझ्या लाडक्या तिरंग्याची आज चाहूल लागली आहे. भाई रामनंदन, हा भाई योगेंद्र. आता या दगडाच्या भिंती आम्हाला अजून रोखू नाही शकणार. आम्हाला इथून बाहेर पडावंच लागेल. हो भाई, ही हतबलता आता अस्वस्थतेत बदलतीये. आपल्या अस्वस्थतेला संयमाची वेसण घाला सूर्यनारायण. येणारा काळ आपला आहे. बस या शांततेत एक आग आहे. पण किती काळ आम्ही असं शांत बसायचं? गुलामगिरीच्या साखळ्या सहन करणाऱ्या शरीराला या जेलच्या भिंती आता सहन नाही होत आहेत. आता तर खरोखर जीवाची घालमेल होते. ब्रिटिश शासकांची अशी कोणती भिंत बनली नाही की जी जयप्रकाश नारायणच्या इराद्यांहून उंच असेल. आम्ही स्वतंत्र तर होणारच निश्चित. आणि आता
तो समय आला आहे. वतनावर जीव ओवाळून टाकणारे शूर योद्धे भिंतींना नाही घाबरत. आणि हे जेल, या जेलच्या 4 भिंती तर आमचे घर आहे बंधू. आणि ही कैद्याची वर्दी हे आपलं कफन आहे. आणि हे पण समजा, ब्रिटिश शासकांची अशी कोणती भिंत बनली नाही की जी जयप्रकाश नारायणच्या इराद्यांहून उंच असेल. आम्ही स्वतंत्र तर होणारच निश्चित. आणि आता तो समय आला आहे. तुमचं बोलणं धमन्यांमध्ये वाहणारं रक्त अजून तप्त करतं जयप्रकाश भाई. याच अवस्थेवर गालिबने काय सुंदर लिहिलंय. रामनंदन, खास तुझ्या करता. माझ्या करता? वा भाई, ऐकवा ना. अर्ज केलंय. रगों में दौड़ते फिरने के हम नहीं कायल. रगों में दौड़ते फिरने के हम नहीं कायल. वाह वाह. रगों में दौड़ते फिरने के हम नहीं कायल. जब आंख ही से न टपका तो फिर लहू क्या है. वाह क्या बात है. जब आँख से न टपका तो फिर लहू क्या है. वाह, बहुत छान. क्या बात. मजा आला जेपी. ऐक रामनंदन, डोळ्यातून ओसंडणाऱ्या रक्ताचा अर्थ स्वातंत्र्यासाठी आमची दृढता, आमचे मनोधैर्य आणि आमच्या निष्ठेमध्ये. बिलकुल जेपी भाई, मी समजलो तुम्हाला काय म्हणायचं. खरं तर आमच्या देशामध्ये असे मोठमोठे नेते आहेत. मी नाव नाही घेणार. मोठी माणसे मोठमोठ्या मंचांवर देशभक्तीच्या मोठमोठ्या वार्ता करतात, भाषणं देतात. आणि भाषण संपल्यानंतर मोठमोठ्या गाड्यांमध्ये बसून परत निघून जातात. तुमचा इशारा कोणाकडे आहे हे मी चांगलं समजतो जेपी भाई. पण चला, मी पण नाव नाही घेणार त्याचं. हे बघा, देशभक्तीबद्दल बोलण्यात काही वाईट नाही. पण हे असं फक्त बोलण्याने आम्हाला आपल्या मातृभूमीचं स्वातंत्र्य नाही मिळणार. पण असं बोलण्याबरोबरच आपण काही केल्यानेच स्वातंत्र्य मिळेल. आणि स्वातंत्र्य मागते बलिदान, समर्पण. आणि त्याचे मोल न चुकवता आम्हाला स्वातंत्र्य नाही मिळणार. ही गोष्ट मी आधीही बोललो होतो, बाहेर कमीत कमी 100 वेळा बोललो असेल. आणि आज तेच पुन्हा सांगतोय. जेपी भाई, तुमचं म्हणणं 100% खरं आहे. आता आम्ही काही वेळापूर्वी याच गोष्टीवर चर्चा करत होतो की अजून आम्ही या जागी नाही थांबू शकणार. आपल्याला इथून पळायला पाहिजे. हा तर नक्कीच पळ काढायचा. आणि यात आम्हीही तुमच्या सोबत आहोत. पण याकरता घिसाड घाईची नाही, सशक्त योजनेची आवश्यकता आहे. अशी काही योजना आहे तुम्हा लोकांकडे? नाही, अशी कुठली योजना तर नाही आहे, पण बनवता येईल ना. आम्ही पण सरदार सोच्छा सिंग आणि गैडा सिंग सारखे जेलच्या भिंती ओलांडून पळून जाऊ. निश्चित पळायचं. पण हेही लक्ष ठेवा की आपण सगळ्यांनी त्या दोघांसारखं परत या जेलमध्ये नाही यायचं. म्हणून जे काही करायचं अत्यंत हुशारीने करायचं. कधी कोणाला सुगावाही नाही लागला पाहिजे.
हुजूर 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 भैरव सिंग, तू यावेळी माझ्या कॅबिन मध्ये काय करतोयस? हुजूर नाराज नका हो, मी तर तेच करत आलोय जे मी नेहमी करत आलोय. सरकार, ज्याकरता मी इनाम पण घेत असतो. ओ, तर तुला असं वाटतं की जेलमध्ये काही इनडिसिप्लिन होणार आहे? काय म्हणालात सरकार? इंडी? आय मीन टू से, जेलमध्ये काही गडबड होणार आहे? तुम्ही गडबडी बोलताय सरकार. जेलमध्ये वादळ येणार आहे, भूकंप येणार आहे, अंधकार पसरणार आहे, ज्वालामुखी फुटणार आहे. ओके ओके, स्टॉप स्टॉप. जे काही पण तुला सांगायचे आहे ते एक सेंटेन्स मध्ये बोल. जे काही पण जेलमध्ये होणार आहे, अंडरस्टँड? समजलो सरकार. काही लोक जेलमधून पळून जायची तयारी करतायत, म्हणजे काही लोक जेलची भिंत तोडून पळून जायची योजना तयार करतायत. ओके ओके. काय त्या लोकांना माहित नाही की मी खूप कडक जेलर आहे? इथला एक एक कैदी माझ्या समोर येताच थरथरायला लागतो. यु नो, थर थर कापायला लागतो. जी हुजूर. बाय द वे, हा इडियट कोण आहे जो माझ्या जेलमधनं बाहेर निघायचा प्रयत्न करतो? हु इज हे? ज्याची वेळ भरली आहे. जयप्रकाश नारायण सर. जयप्रकाश नारायण? काय तू खरं बोलतोयस? हा, जी हुजूर. मी तर काय, माझा बाप पण तुमच्या समोर खोटं बोलण्याचा प्रयत्न नाही करू शकत. म्हणजे मला म्हणायचं की माझं खानदान Oh, shut up! मला सांग, तुला कसं कळलं की जयप्रकाश माझ्या जेलमधनं पळून जायचा प्रयत्न करतोय? हुजूर, आम्ही आपल्या कानांनी ऐकलेलं आहे की जेलच्या बाहेर पडण्याचे ते कारस्थान करताय. इट्स अ डेंजरस न्यूज. जयप्रकाशच्या बद्दल मी पण खूप काही ऐकलं आहे. तो आणि त्याचे साथी खूपच खतरनाक आहेत. इनफॅक्ट हा अख्खाच्या अख्खा ग्रुप खूप बदमाश आहे. हुजूर, तुम्हाला तर सगळं जेल घाबरत असतं. जरा यांना पण तुमचा इंगा दाखवा ना सरकार. ठीक है, तू जाऊ शकतो. बोल. आता आम्ही काय बोलणार सर? तुम्ही स्वतःच समजदार आहात तर. ओ येस. जय प्रकाश नारायण. काय करतोस बजरंगी? शाही संपली आणि तू आता सांगतोयस? ताबडतोब गौरी शंकरजींना सांगायला पाहिजे होतं ना. जी. सामुग्री संपायला आली तर संपण्याआधी नवीन मागवून घेत जा. जा, तडक धाव आणि घेऊन ये. आणि लक्षात ठेव, पुढे अशी चूक नाही करायची. जी. जा लवकर. क्षमा करा देशमित्रजी, मशीन थांबल्यामुळे अंक छापायला जरा विलंब होतोय. पण चिंता नका करू, देशमित्र कॉलम आज रात्रीच जनतेपर्यंत पोहोचेल. चांगली गोष्ट आहे.
कंपोज करताना मी वाचला तो कॉलम. एका एका शब्दात आग आहे आणि संपूर्ण कॉलम तर ज्वालामुखी. बस असं समजा की सगळी मा भवानीची कृपा आहे, तीच प्रेरणा देत असते. माहित आहे तुम्ही मातेचे निस्सीम भक्त आहात. अच्छा, प्रेरणेवरून आठवलं, एक आणखी निवेदन आहे तुम्हाला. बघा, आता तुम्ही आमच्या दलाच्या मुख्य सदस्यांना तर भेटलाच आहात. आता अजून काही नवीन सदस्य आहेत जे खूप चांगलं काम करतायत. त्या सर्वांना तुम्हाला भेटायचं आहे आणि ऐकायचंय सुद्धा. तरी तुमची परवानगी न घेता आम्ही त्यांना एका ठिकाणी बोलावलं आहे जिथे त्यांना तुम्ही भेटू शकता. बोला, तुमची काही आपत्ती तर नाही ना? नाही नाही, मला काही आपत्ती नाही. मला तर आनंद आहे. माझं तर कामच आहे लोकांना प्रेरित करणं. खूपच छान. तर आज सायंकाळीच आम्हाला त्यांच्या भेटीत जायचंय जिथे दमयंतीने त्यांना एकत्र केलंय. दमयंतीशी तर तुमची भेट झाली आहे? हा हा, काशी हिंदू विश्वविद्यालयाची छात्रा. हो हो, बिलकुल तीच. चांगली गोष्ट आहे. मी आनंदाने तिथे येईन आणि सगळ्यांसमोर माझे विचार मांडेन. पण एक गमतीची गोष्ट सांगू पराडकरजी? जी, जरूर सांगा. मी जेव्हा कुठे वक्तव्य द्यायला जातो तेव्हा मला जयप्रकाशजींची खूप आठवण येते. सौभाग्यवश काही दिवसांपूर्वी बिहारमध्ये त्यांच्याबरोबर वेळ घालवायला मिळाला. मी त्यांच्याकडनं खूप काही शिकलो. वाह, खरं सांगतात तर ती व्यक्ती, त्यांची शैली, त्यांचा अंदाज, त्यांचे शब्द खूपच विलक्षण आहे. होय, बिलकुल बरोबर बोलत आहात तुम्ही. हे सरकार खाऊ घालायला कंजूसी नाही करत. खरं तर सत्य हे आहे की हे भोजन कैद्यांपर्यंत पोहोचतच नाही. हे काही थोड्या लालची ऑफिसरांच्या पोटात जातं आणि याला म्हणतात भ्रष्टाचार. हा तर समजलात ना योगेंद्र भाई? हा, जर हिंसा किंवा तोडफोड जनता करते तर त्याला मी सहमत आहे. एक थकलेला निराश माणूस जर आपला राग काढण्याकरता दगड उचलून भिरकावतो तर यात वाईट असं काहीच नाही. हा, आम्हाला हे बघावं लागेल की तो दगड भिरकावला कोणावर. जर कुठे कोणत्या सरकारी इमारतीची काच फुटत असेल, जर एखाद्या सरकारी पोलिसांची गाडी जायली गेली तर यात वाईट काहीच नाही. हा, पण लहान मुलांच्या शाळांवर किंवा अनाथांच्या धर्मशाळेवर किंवा सरकारी हॉस्पिटलच्या कोणत्या वार्डात तोडफोड केली जाते तर अशी हिंसा चूक आहे आणि अशा हिंसेचा मी विरोधी आहे. तुम्ही खरं बोलताय जेपी भाई, पण करणार काय? या बहिऱ्या सरकारला आपला आवाज ऐकवण्याकरता धमाका करावाच लागेल. हा, मी मानतो. पण योगेंद्र भाई, आम्हाला हे पण लक्षात घ्यायला हवं की मात्र तोडफोड किंवा हिंसेचाच उद्देश नसला पाहिजे. हे फक्त एक कसत्र आहे. आम्ही जनक्रांतीचे समर्थक आहोत आणि जनक्रांती काय आहे हे खऱ्या अर्थाने जनतेस समजावणं अत्यंत आवश्यक आहे. जनता कोणत्याही प्रकारच्या भूलथापांना बळी ना पडो. हा, यात जराही संशयाची गोष्ट नाही. पण त्याकरता तुम्हाला जेलमधून बाहेर पड. अरे, हा शाळीग्राम इतका तावातावात कुठून येतोय? अरे, काय झालं शाळीग्राम भाई? अरे, कुणाचा राग या बिचाऱ्या वाटीवर काढायला लागलाय? अरे, ते नालायक खुदाबक्षने सांगितलं होतं 2 वाट्या गुळ सगळ्यांना मिळेल, जेवढा पाहिजे तेवढा गुळ घ्या तुम्ही. पण आज जेव्हा मी गुळ घ्यायला गेलो तर पलटी मारली त्याने. म्हणतो सगळा गुळ संपलेला आहे. गुळ संपला? अरे, असा कसा संपला? मी स्वतः लपून पाहिलं होतं. 4 गोण्या गुळ गोदामात आला होता. मी स्वतः माझ्या डोळ्यांसमोरून जाताना पाहिलं. नालायक खुदाबक्ष, सगळं स्वतःच खाल्लं की काय? नाही यार, स्वतः इतका कसा काय खाईल? अरे, थोडं खाल्लं असेल आणि थोडं जेलरच्या बायकोला खायला दिलं असेल. अरे शालिग्राम भाई, इतके क्रोधित का होताय? अरे, राग गिळून टाका शालिग्राम भाई. या आमच्या सोबत बसा. नाही जेपी बाई, आग लागली आमच्या काळजामध्ये. जीभ तरसली गुळ खायला. महिने निघून गेले, पोटभर चांगलं जेवण सुद्धा नाही मिळालंय आम्हाला. माहित नाहीये इंग्रज सरकार जेवण देण्यात इतकी कंजूसी का करतात. अरे, सन्मानित पाहुणे आहोत आम्ही त्यांचे. घरी येऊन बोलावून घेऊन गेलेत आम्हाला.
रामनंदन, हे सरकार खाऊ घालण्यात कंजूसी नाही करत. सरकारी नियमानुसार जेवढं जेवण उपलब्ध करून दिलं जातं ते इतक्या अधिक मात्रेत असतं की एखादा माणूस पोटभर जेवण करूनही बऱ्याच प्रमाणात वाचेल. खरं तर सत्य हे आहे की हे भोजन कैद्यांपर्यंत पोहोचतच नाही. हे कोणा थोड्या लालची ऑफिसरांच्या पोटात जातं आणि याला म्हणतात भ्रष्टाचार. पण हे तर खूपच वाईट आहे ना जेपी भाई. बिलकुल वाईट. योगेंद्र भाई, जेव्हा आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळेल तर एक चुनौती जी सगळ्यात मोठी आपल्या समोर येणार आहे ती भ्रष्टाचाराला दूर करण्याची असणार आहे. आणि एक तमाशा तुम्ही सगळे पाहणार आहात. आज हे नेता मंचावर चढून मोठमोठी भाषणं देतायत ना. स्वातंत्र्य मिळवण्याची जेव्हा वेळ येईल तर याच नेत्यांच्या तोंडातून तुम्ही लालसेची लाळ टपकताना बघाल. आणि जी लालसेची लाळ असेल ती फक्त आणि फक्त खुर्ची मिळवण्याची. हे तुम्ही बरोबर बोलताय जेपी भाई. असंच होणार. हा खुदाबख्श इतक्या जोरात कुठे निघालाय? काय खुदाबख्श, गुळ घेऊन आलायस का रे? अरे आम्हाला सांगितलं असतंस. स्वतः कशाला एवढा त्रास करून घेतलास? चुप रहा. जयप्रकाश नारायण, तुम्हाला जेलर साहेबांनी बोलवलंय. त्यांच्या केबिन मध्ये लवकर या तुम्ही. जेलरने तुमची कशी काय आठवण काढली? चक्कर काय जेपी भाई? हे तर माहित नाही भाई, पण सकाळी सकाळी त्या जेलरचं तोंड बघावं लागणार. माहित नाही आजचा दिवस कसा जाईल. आता मी येतो त्याला भेटू. हो. धूम्रपान स्वास्थ्याकरता हानिकारक असतं जेलर साहेब. व्हॉट डिड यू से? परत एकदा सांग, तू काय बोलला? ठीक आहे, मी हे पुन्हा सांगतो, पण यावेळी मी तुमच्या मातृभाषेत सांगतो. सिगरेट स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ मिस्टर जेलर. Oh, you are advising me. तुझ्या हिमतीची तर दाद द्यायला हवी. तारीफ करता धन्यवाद, पण अजून तुम्ही आमची हिम्मत नीट पाहिली कुठे? कधी एकदा सेवेची संधी देऊन तर Oh, shut up. Whatever you are. ही माझी जेल आहे आणि या जेलमध्ये माझा अधिकार चालतो. असं वाटतं की तू अजून माझ्याबद्दल ठीकपणे जाणत नाहीस. माझी हिस्ट्री नाही माहित तुला. जेलर साहेब, हे काय सकाळी सकाळी हिस्ट्रीचे गाडलेले मुर्दे काढताय? सकाळची वेळ आहे, सरळ सरळ कामाच्या मुद्द्यावर या. आणि राहिली हिस्ट्रीची गोष्ट, तर कधी कधी फुरसतीत बसून ही हिस्ट्री बिस्ट्री ऐकवू. तुम्ही तुमची हिस्ट्री ऐकवा आणि मी तुम्हाला आमचा इतिहास सांगेन. तुम्हाला खूप आवडेल जेलर साहेब. व्हेरी ब्रेव्ह मॅन. जसं मी तुझ्याबद्दल ऐकलं होतं, तू बिलकुल तसाच आहेस. अच्छा, मलाही कळू दे तुम्ही असं काय ऐकलंय माझ्याबद्दल. हेच की तू खूप क्लेवर आहेस. विद्रोहींचा खूप मोठा पॉप्युलर लीडर आहेस. ते तुझ्यावर खूप प्रेम करतात.
चला, ही गोष्ट कळली की तुम्ही चांगल्या लोकांना भेटत मिसळत असता. तुम्ही जे ऐकलंय जेलर साहेब, ते बिलकुल ठीक ऐकलंय. ऐकलं तर मी हे पण आहे की तू आणि तुझे साथीदार माझ्या जेलमधनं पळायचा प्रयत्न करतायत. काय हे पण मी खरं बोलतोय? माहित नाही जेलर साहेब, पण याविषयी तुमचं मन काय सांगतंय? हे मी तुला विचारलं आहे. काय तू जेलमधनं पळायची तयारी करतो आहेस? असंही ऐकलं आहे मी. ऐकलं तर मी पण आहे जेलर साहेब, की कावळा तुमचा कान उपटून उडाला. काय हे खरं आहे? काय बकवास करतो आहेस? जेलर साहेब, मीही तुम्हाला हेच समजावण्याचा प्रयत्न करतोय की तुम्ही ऐकल्या ऐकवल्या गोष्टींवर विश्वास का ठेवताय. इतक्या मोठ्या जेलचे जेलर होऊन अशा अफवांवर तुमचा विश्वास बसतो, हे तुमच्या पदाला शोभत नाही शोभत तुम्हाला. चलतो मी. पण एक गोष्ट लक्षात राहू दे, जर ही रूमर खरी निघाली तर तू तुझं सगळं पॅट्रिऑटिझम विसरून जाशील. मग भारत मातेसाठी नारा लावायचा पण विसरून जाशील. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. जय प्रकाश नारायणला भारत मातेचे नाव विसरायला लावेल ही हिम्मत तर साक्षात काळाला सुद्धा नाही. तू तर एक यज्ञश्चित जेलर आहेस. तू आहेस तरी कोण? माझ्या शरीरात जेवढे रोम आहेत ना जेलर, त्या प्रत्येक रोमातून एकच आवाज घुमतो, भारत मातेचा आवाज. आणि हा तोपर्यंत येत राहील जोपर्यंत हे शरीर राख होऊन माझ्या देशाच्या मातीत नाही मिसळत. आणि त्यावेळेसही तू माझ्या देशाच्या मातीशी कान देऊन ऐकशील तर एकच आवाज येईल. माहित आहे काय? काय? सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम शस्य श्यामलाम मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम. आझादीचे गुंजन आता सुरू झाले आहे जेलर साहेब. लक्ष देऊन काळाचा आवाज ऐका. ऐका त्या तिरंग्याची सळसळ जे हे सांगते. भारत मातेचे स्वातंत्र्य आता दूर नाही. येतो मी जेलर साहेब. देशमित्र मिळाला का? हा मिळाला. कुठे आहे नाही, आज संध्याकाळी येणार आहे. संध्याकाळी? अरे पण कुठे? काशी विद्यापीठाच्या मागची जी जागा आहे ना, हा. आज रणभेरीची सभा आहे, तिथे येणार आहे तो. रणभेरी अरे चुन्नी, कुठे पळत चाललास बे? नमस्ते नमस्ते गोपी भैया, माफ करा जरा उशीरच झालाय. हा नमस्ते नमस्ते. कसला उशीर होतोय बे? काय बायडी पळाली की काय तुझी? अरे नाही नाही गोपी भैया, ते तर मी नंतर सांगेन. जरा उशीर झाला तर ते भेटायचं नाही. कोण नाही भेटणार? कुठे नाही भेटणार? कसे नाही भेटणार? अरे चल, मी पण जातो तुझ्या बरोबर. चल. हा चला की, तुम्ही मोठे ज्ञानी माणूस आहेत ते. ज्ञानी माणूस कोण आहे हा नक्की? कुठे भेटणार आहे तो? इथंच पुढे 3ऱ्या गल्लीमध्ये. 3ऱ्या गल्लीत? इतक्या जवळ? होय.
तिथंच तर आहे त्यांचा दवाखाना. दवाखाना? होय, पोटाचा इलाज लय छान करतात ती. गाढव कुठला. हट. याचा अर्थ तू वैद्याकडे निघालायस. अहो आता काय सांगू गोपी भैया, काल रात्रीपासून पोटात जळजळ, मुरडा, उलटी 2 वेळा तर आम्ही आमच्या घरवालीवरच वकलो. चला ना गोपी भैया, तुम्ही आलात तर लय चांगलं अरे होईल. काय वेड्यासारखं बडबडतोय. गोपी भैया निघ इथून, नाहीतर माझ्यावर पण उलटी करशील सगळी. तसंही सकाळी सकाळी अंघोळ करून आलोय. हे काय होतंय गोपी सिंग, काय होतंय? असा अचानक कोणता कुत्रा आमच्या नशिबाला चावलाय? कोणती चांगली खबर आम्हाला ऐकायलाच मिळत नाही. अरे भोले बाबा, काहीतरी करा, चांगली खबर आम्हाला मिळू द्या. गोपी भैया, तू इथे का आलायस? किती वेळा तुला सांगितलं उघड्यावर आम्हाला नको भेटत जाऊस. इतकं समजावून पण तुला कळत नाही. साहेब, एकदम मस्त खबर आहे. काय बोलतोयस? देशमित्र मिळाला की काय? हा, मिळाला. कुठे आहे नाही, आज संध्याकाळी येणार आहे. संध्याकाळी? अरे पण कुठे? काशी विद्यापीठाच्या मागची जी जागा आहे ना, हा. आज रणभेरीची सभा आहे, तिथे येणार आहे तो. समजलं. याचा अर्थ हा आहे की रणभेरीवाले देशमित्रशी हात मिळवणार. हे चांगलं झालं. आता गोपी सिंग एका बाणाने 2 शिकार करणार. पहिली देशमित्र आणि दुसरी रणभेरी. अरे वा रे लाजो, आज एकदम नीळ वगैरे टाकून एकदम चमकवलंय. आजच्या सभेत सगळ्यात वेगळे दिसू आम्ही. अरे वेळ लागले का तुला? हे काय केलंस म्हाताऱ्या? म्हातारा? अरे चिरंतन राहील जवानी. आता तर म्हातारपण कोसो दूर आहे आणि तू आम्हाला म्हातारा म्हणतो. आता तू हे सांग, हे तू काय केलंस? सडक काय तुझ्या बापाची आहे? काही पण फेकशील? अरे मागे पुढे जरा बघत तरी जा ना. राम राम राम, कपड्यांचा सत्यानाश केलास. लाजवंती माहित नाही आता काय काय बोलेल. अरे आमच्याकडून चूक झाली, आम्हाला माफ करा बनारसी बाबू. अरे काय माफ करायचं तुला? 1.5 हाताची जीभ वेंगाळली. हा, आता काय होईल आमच्या या कुर्त्याचं? आम्ही आत्ता साफ करून देतो. बघा कसा चकाचक. अरे रे रे रे, आता हा काय गाढवपण आहे? संध्याकाळची भांग उतरली नाही वाटतं तुमची. आता काय सांगू, तू असा चिडचिड करतो ना तर खूप सुंदर दिसतो. आता हे सांग, नटून थटून रोबदार कबूतर बनून कोणत्या कबुतरी बरोबर गुटरगू करायला चाललायस तंबुरा वाजवून? छी 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 छी, घाणेरडं डोकं नेहमी घाणेरडाच विचार करणार. आम्ही जात आहोत खरं तर देशमित्र बाबूंच्या सभेला. त्यांच्या सभेत? अरे सभा तर त्यांची संध्याकाळी आहे. अरे वेडे झालात का? अरे कधीतरी किटलीमधून तोंड बाहेर काढत जा, संध्याकाळ झाली. अरे संध्याकाळ झाली? मी पण येऊ का? हा तर चला. थोडं थांबा, आता दूध उकळत आहे, मग चहा बनवतो, तुम्हाला प्यायला देतो. तोपर्यंत आमची घरवाली येईल, मग मी तुमच्या बरोबर येतो. तुम्ही असं करा, तुम्ही चहा बनवा, दूध उकळवा, तुमच्या घरवालीला पाजा, आम्ही तर निघतो. पुढे सभेत सर्वात पुढे उभं राहून भाषण ऐकायचं आहे. अरे त्यांचं भाषण तर तुम्ही कधीही ऐकू शकता, रणभेरीच्या ऑफिसात जाऊन. अरे राम दुलारेजी, त्यांच्या सभेत जाऊन भाषण ऐकताना एका शब्दात शिकायला मिळतं. खूप ज्ञानी पुरुष आहेत ते. आम्ही अशी संधी नाही सोडत कधी. बनारसी बाबू, गाढवाला किती पण साबूत चोळला ना, तो कधी घोडा नाही बनू शकणार. अरे तुम्ही कितीही भाषण ऐका, तुम्ही राहणार तर बनारसी बाबूच ना, तंबुरा वाजवून. तुम्ही असं करा, तुम्ही इथे गाढव घोड्याशी खेळत बसा, तंबोरा वाजवून. आम्ही जातो. दमयंती तिथे एकटी असेल, इतक्या लोकांना सांभाळत असेल. ठीक आहे? जय रामजी की. जय रामजी की, जय रामजी की. काय विचार ठरला पलायनाबद्दल? हा, विचार तर करतोय जेपी भाई, पण कोणत्या निर्णयापर्यंत नाही आलो. पण जेपी भाई, आपण पलायन केव्हा करायचं? आम्ही पलायन करणार, आणि पलायन करणार दिवाळीच्या रात्री. तुम्हाला जेलर साहेबांशी अशा रीतीने बोलायला नको होतं जेपी भाई. शेवटी तो पण या जेलचा जेलर आहे.
त्याच्याशी दुश्मनी ठीक नाही. योगेंद्र भाई, मी त्यांच्याशी बोलणं तर खूपच सौहार्दाने केलं. असो, पण ते सगळं जाऊ द्या. तसंही आम्ही कोणाला घाबरतोय? पण जेपी भाई, विचार करण्याची गोष्ट आहे. आपण पळून जाणार ही गोष्ट जेलरपर्यंत पोहोचवली कोणी? मला तर असं वाटतं की हे कोणा चापलूस माणसाचं काम आहे. चला चणे घ्या लवकर. चल लवकर या. हा द्या भाई, चणे फुटाणे द्या. अरे भाई, हे तर खूप कमी आहेत. इथे बघा ना किती माणसं आहेत. मग काय अख्ख्या जेलचं तुम्हाला देऊ काय? अरे भाई, सगळ्या जेलचं काय बोलताय? एक मूठ तरी द्या ना अजून. बस आता आणखी नाही मिळणार. अरे भाऊ, जरा गोदामात जा आणि आमच्या करता नवीन कांबळी आणि चादरी घेऊन या. का? अरे का काय? आमच्या झोपायच्या पथाऱ्या फाटल्यात. 4-4 वेळा सांगितलं तरी काही सुनवाई होत नाही. आता शेवटचं सरळ बोलतोय, नाहीतर उपोषणाला बसू. बुद्धी ठिकाणावर आणावी लागेल तुमच्या जेलरची. त्याने काय नाही होणार. जेलर साहेब तुमच्या धमक्यांपुढे झुकणार नाहीये. अरे झुकावं तर तुमच्या लॉर्ड ग्लेनिन्स्कोला पण लागेल. मग हा जेलर काय चीज आहे? पण तुझ्याशी वाद घालण्यात काही फायदा नाही खुदा बख्श. तू फक्त लक्ष देऊन या सर्वांसाठी नवे बिछाने देऊन टाक. आणि तसंही प्रकरण पुढे वाढवण्यात काय फायदा? अरे तुमची डोकी फिरली आहेत. तुमच्याशी जास्त बोलत बसलो ना तर माझी ही नोकरी जाईल इकडची. तुमच्याशी वाद घालण्यात काय अर्थ नाही. चला मी निघतो. देशद्रोही कुठला. या बंधूंनो, काही चणे फुटाणे खाऊया. हे सगळं ठीक आहे, पण काही विचार ठरला पलायनाबद्दल? हा विचार तर चालू आहे जेपी भाई, पण अजून कोणत्या निर्णयापर्यंत नाही आलो. मी गुप्तपणे या जेलच्या भिंतींचं निरीक्षण केलंय. बस आज उद्यामध्ये काही ना काही निर्णय घेता येईल. पण जेपी भाई, आपण पलायन केव्हा करायचं? आम्ही पलायन करणार, आणि पलायन करणार दिवाळीच्या रात्री. मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम. कोणी नाही पळणार जेलर साहेब, पण त्याकरता तुम्हालाही एक काम करावं लागेल. कोणतं काम? तुम्हाला तुमच्या गोदाम इन्चार्जला हुकूम द्यावा लागेल की ताबडतोब आम्हा सर्वांकरता नवीन बिछाने आणि कांबळी आजच पाठवायचे. ओके, पण यानंतर तू काहीही बदमाशी नाही करणार. देश मित्राचा पत्ता लागला. बिलकुल पत्ता लागला सर, आणि भोले बाबाची इच्छा झाली तर आज त्याला पकडू. रिअली अटॅक.